आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर मोहित केरनी ही आघाडीची आणि सलामीची जोडी आपण बॅटिंगसाठी पाहतोय. तर पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज वासिक शेख तो मात्र मैदानावरती आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिल्या ग्रुपमधील ही मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूता प्रचंड वेगाने टाकलाय विकेट किपर कडनं छोटी चुकी. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगला तिथे आपण पाहिलं तर कोणत्याच प्रकारचा आपण पाहिलं तर प्रयत्न पाहायला मिळाला नाही. चेंडू प्रचंड वेगानं लॉंग स्टॉप मध्ये बाईटच्या रूपाने येतोय. चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. छोट्या छोट्या चुका इथे आपण पाहिलं तर प्रचंड महागात ठरतील. यावेळीचा चेंडूता समोर आपण पाहिलं तर सरळ बॅटनं जबरदस्त स्ट्रोक. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. वासिकच्या अगेन आक्रमण केल्याने चेंडू पाठवलाय स्ट्रेट टू द ग्राउंड, सीमा पार, चौकार. थँक्यू डीसे. मोहित केरनी आज आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करतोय आणि तर मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टचमध्ये आहे. वासिकवरती त्यानं हल्ला चढवलाय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर ऑन साइड मिड विकेटला केलाय. महेश नानगुडे चेंडूवरती होते. अडवेल फेक करेल तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं जात आहे धावा, 10 धावा. त्या मात्र धावपल कोते षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. मॅजिकल फिगर ऑन अ स्कोर कार्ड. धावपलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 10 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. एबी ट्रॉफी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसवत फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात महेश नानगुडे तोपर्यंत एक सिंगल. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर चौकार देखील पाहायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा देखील आपण येताना पाहायला मिळाल्यात. एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटरकडनं आपण पाहतोय. धनंजय कांबळे आणि मोहित केरनी या दोन्ही फलंदाजांना पहिल्या षटकात शांत संयमी खेळ तो मात्र मैदानात दाखवलाय. अखुट टप्प्याचा चेंडू होता. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू, भन्नाट वेग आपण पाहतोय. थेट चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर ऋषिकेश चोरी सरांच्या हातात आपण पाहिलं तर विसवला जाईल. एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू येईल आणि षटक क्रमांक पहिलं मैदान ती संपलं जाईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं गेलात बिनबाद 11 धावा. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 साठी ओमकार गायकवाड इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. यावर्षीच्या सीझनच्या आणि हंगामाची सुरुवात ओमकारनं अतिशय जबरदस्त केलेला आहे. विशेषतः आपण पाहिलं तर प्रचंड भन्नाट फॉर्ममध्ये आहे, प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टचमध्ये आहे आणि विकेट टेकर गोलंदाज आहे. विशेष करून याच एबी ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं या स्पर्धेत त्यानं खेळताना पहिले षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवणारा गोलंदाज म्हणून ओमकार गायकवाडची ख्याती आहे. आज तो पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपल्याला इथे कशा प्रकारे सुरुवात करताना पाहायला मिळेल ते देखील आपण इथे मात्र पाहणार आहोत. गोलंदाजी देखील आपण पाहतो ओमकार गायकवाडकडनं मैदान ती पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील हडपसर मांजरी परिसरातील खेळाडू. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय ओमकार गायकवाड. टेकन व्हेरी गुड कॅच. महेश नानगुडेने टिपलाय झेल. ओमकार गायकवाडला मिळतं यश. पहिला फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक दुसरा आपण पाहिले तर सुरुवात ओमकार गायकवाडला आपण पाहतोय काही कमालीची गोलंदाजी तो या खेळपट्टीवर त्या विकेटवरती करताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आपण पाहिलं तर या विकेटवरती टर्फ विकेट आहे, ग्रीन घास मैदान आहे. आत्तापर्यंत सकाळपासून गोलंदाजीसाठी पोषक आणि पूरक विकेट हे आपण इथे मैदानी पाहिलेलं आहे. म्हणजे गोलंदाजानं जर अचूक गोलंदाजी केली, लाईन लेंथ, योग्य टप्पा, जर चेंडूला इन स्विंग आउट स्विंग करण्यात ते जर माहीर बनले तर गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती या विकेटवरती या मैदानावरती आपल्या नावाचा करिश्मा आणि आपल्या नावाची छाप ती मात्र सोडलेली आहे. पॅरिस कांबळे आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 ओमकार गायकवाड. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, सेल टीप लाईन. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पॅरिससाठी आणि शून्यावरती तो मात्र होईल बाद. तर ओमकार गायकवाडला मिळते बॅक टू बॅक दुसरं यश, फलंदाज बाद. थँक्यू, धन्यवाद. डीसी आपण पाहिलं तर इथे विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 2 विकेट बॅक टू बॅक आपण पाहिलं तर इथे गेल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात. विशेषतः आपण पाहिलं तर ओमकार गायकवाडची गोलंदाजी प्रतिस्पर्धी प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे या संघाला मात्र झेपवताना पाहायला मिळत नाही. जबरदस्त फॉर्ममध्ये या गोलंदाजानं आपण पाहिलं तर तो सातत्यानं हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघाचा हिस्सा बनलेला आहे. तो या संघाचा सदस्य कायम राहिलेला आहे. या संघाच्या चढत्या आणि उतरत्या काळात त्यानं या संघाला साथ दिलेला आहे. त्यावेळेस जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, टीप लॉंगॉनच्या डोक्यावरतून आलाय, षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत आणि धावपल कोती स्कोर कार्डवरती बनवलं जात आहेत. 17 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. यावेळीचा चेंडूता पंच कळवतात, व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1 सिंगल, अतिरिक्त 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. मुख्य पंच आपण पाहिलं तर शुभम गाडे सर आहेत. स्क्वेअरलेग पंच आपण पाहिलं तर अक्षय निर्मळ सर आहेत. या 2 पंचांना आपण पाहतोय तर तिसरे पंच अमर साठे सर या स्पर्धेत आपल्याला पंचांच्या भूमिकेतून काम करताना पाहायला मिळत आहेत. हा पॅनल आपण इथे मैदानी पाहतोय. ओमकार पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू सरळ बॅटनं हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आकाश काळे आपण पाहिलं तर चेंडू खाली येतोय, झेल टिपेल आणि विकेटचं होईल पतन. आणखीन एक फलंदाज या षटकात इथे मात्र बाद. थँक्यू. मोहित किरणी आपण पाहिलं तर बॅटर इथे बाद होताना पाहायला मिळतो. जो प्रचंड आक्रमक होता, जो प्रचंड घातक होता, जो प्रचंड स्फोटक या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये ठरताना पाहायला मिळत होता. अगदी बॅटवरती परफेक्ट मिडल ऑफ द चेंडू करत तो मात्र चेंडूला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवत होता आणि त्याच फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवले. ओमकार गायकवाडनं कमालीची गोलंदाजी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. जरी त्याच्या षटकात षटकार आलाय परंतु 3 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यानं इथे मैदानी बाद केले. ओमकार पुन्हा एकदा. न्यू बॅटर नवीन फलंदाज विपुल जगताप मैदान होते आणि इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. ओमकार गायकवाडने सातत्यानं आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीतून प्रेक्षकांची मनं जिंकलेलं आहे आणि तोच ओमकार आज इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे सीमारेषा पार, षटकार 6 धावा.
षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 2 षटकं संपलेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे संघानं बनवल्या 3 गडी बाद 25 धावा. 25 रन. एक चांगली सुरुवात खरं तर अपेक्षित होती आणि ती सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपण इथे मैदानी पाहतोय. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो. सुरुवात कमालीची आहे. प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे संघानं जी सुरुवात इथे मैदानी केलेली आहे ती अतिशय कमालीची आहे आणि सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये प्रचंड मोठा धावांचा पाऊस इथे आपण पाहिलं तर मैदानी पडताना पाहायला मिळतोय. जी खेळपट्टी जी विकेट गोलंदाजांच्या प्रेमात पडली होती आणि तीच विकेट आता फलंदाजांच्या प्रेमात पडते की काय, रंग बदलणारी खेळपट्टी इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याचप्रमाणे या खेळपट्टीनं विकेटनं रंग बदललेत की काय. यावेळीचा चेंडू होता फ्रंट पुढे खेळण्याचा प्रयत्न विशाल निकुमचा आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदानी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर आकाश उत्तेकर जो मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 साठी तो मात्र इथे मैदानावरती आहे. संदेश पहाटे सर आणि त्यांचे भाचे एकाच टीममधून खेळत आहेत. सातत्यानं आपण या खेळाडूंना पाहिलेलं आहे. मामा भाचे आपण पाहिलं तर एका टीममधून नेहमी खेळताना पाहिलेत. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवला जातोय. फेकी सुरेख आहे आणि तिथे डायरेक्ट हिट, डीप लॉंग ऑफ वरतून डायरेक्ट हिट आपण पाहिलं तर होतोय आणि तिथे एक्स्ट्राच्या रूपानं धावा त्या मात्र येताना पाहायला मिळतात. आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड ती 27 धावा 27 रन. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे. या संघात आपण पाहिलं तर सुरुवातीलाच शेले सरांनी सांगितलं, मी देखील सांगितलं की गोलंदाजीचे विकल्प भरपूर आहेत. फक्त पर्याय म्हणून कुणाला निवडायचं आणि चेंडू कुणाच्या हातात सोपवायचा तो निर्णय मात्र कॅप्टनचा आहे. यावेळीचा चेंडू होता शुभम शेळकेला आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू थोडासा पुढ्यात पडला परंतु थोडंसं लक्ष विचलित शुभमचं जरूर होतं. चेंडूवरती बारकाईने नजर त्याची शेवटपर्यंत नव्हती आणि त्यामुळे तिथे आपल्याला झेल सुटलाय परंतु धावा त्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतात. 29वा धावपल कोते आहेत. तुषार कानकडे सर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या आतील काढा घेत चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे आपण पाहिलं तर धावपल कोती स्कोर कार्ड ती आकडे ते देखील आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. आकाश यांची गोलंदाजी देखील आपण इथे मात्र मैदानी पाहतोय. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. चौका.inच्या माध्यमातून ज्यांनी गेली कित्येक वर्षे गुणलेखक आणि अचूक स्कोरर म्हणून भूमिका सातत्यानं बचावली आदरणीय तुषार कानकडे सर आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील एबी ट्रॉफीमध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहिलं तर आकाश उत्तेकर गोलंदाजीतील आपले कला कौशल्य मैदानी दाखवतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. जमिनीच्या समांतर मिडविकेटला जाईल. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत धावा त्या मात्र मैदानी येत आहेत. षटक क्रमांक संपले गेले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्यात 31 धावा 3 गडी बाद 31 धावा. एकतीस धावा धावपल कोत आहेत. पहिली 3 षटकं आपण पाहिलं तर संपली गेलीत आणि 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदानी सुरू होताना पाहायला मिळते. ओमकार गायकवाडच्या हातामध्ये पुन्हा एकदा संगणकाने विश्वास दाखवलाय. 3.5 अक्षरांचा शब्द आहे. लिहायला वेळ लागत नाही, वाचायला कमी सेकंद लागतात, बोलायला खूप कमी कालावधी लागतो, परंतु तो विश्वास संगणकानं त्या गोलंदाजावरती पुन्हा एकदा सोपवलाय आणि त्या विश्वासाला पात्र ठरेल का ओमकार गायकवाड ते देखील आपण पाहणार आहोत. हडपसर मांजरीला बिलॉंग करणारा ओमकार गायकवाड सुरुवातीपासून अमराज मृत्युंजय कोथरूड संघाचा शिलेदार आहे. सुरुवातीपासून या टीमचा तो सदस्य आहे. टीमच्या चढत्या आणि उतरत्या काळात त्याने या संघाला साथ दिलेली आहे. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त जजमेंट,
आउट ऑफ दी पार्क. चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोते आकडे बदलत आहेत. प्रचंड मोठं आक्रमण इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. ओमकार गायकवाडच्या गोलंदाजीवरती सातत्याने हल्ला होताना पाहायला मिळतोय. पहिले षटक ज्यावेळेस सातळले होते पहिल्या 2 चेंडूती विकेट आल्या, परंतु 2 मोठे गगनभेदी षटकार आले होते आणि याही षटकाच्या पहिल्या चेंडूवरती ओमकार गायकवाडवरती हल्ला केलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार तो मात्र मैदानी ठोकला गेलाय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर मैदानी सुरू आहे. पुढील संघांना विनंती, आपण स्पायडर स्पोर्ट्स क्लब या टीमचे कॅप्टन सगळ्या खेळाडूंना घेऊन या ठिकाणी आपण फोटो सेशन संपन्न करतोय. तुमची प्लेइंग 11 जमा करा. एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण लगेचच पुढील मॅचचा टॉस तो मात्र संपन्न करणार आहोत. 20 खेळाडूंची लिस्ट आपण प्रत्येक टीमच्या कॅप्टनकडनं घेतोय. यावेळेचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला गेलाय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. चांगलं कमबॅक सातत्यानं आपण मैदानात पाहिलेलं आहे. चांगलं पुनरागमन देखील आपण सातत्यानं मैदानात पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. षटक क्रमांक टाकलं जाते ओमकार गायकवाडकडनं. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं. यावेळेचा चेंडू होता शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारा हा जबरदस्त फटका. चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोते आकडे बदलतात. प्रचंड मोठं आक्रमण इथे आपण पाहिले तर मैदानात केले गेले आणि एक जबरदस्त गोलंदाजी त्याबरोबर जबरदस्त फटकेबाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक सुरू आहे ओमकार गायकवाडचं, परंतु काय कमालीची बॅटिंग करतोय विपुल जगताप. या खेळाडूंना प्रेक्षकांच्या मनात घर केले. 2 षटकार त्यानं या ओव्हरमध्ये जबरदस्त फटके मैदानात खेळलेले आहेत. आतापर्यंत विपुलच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि खरं तर एक जबरदस्त बॅटिंग तो मात्र मैदानात करताना पाहायला मिळते. ऑन साइड डीप मिडविकेटच्या डोक्यावरतून फुल टॉस चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात. नो बॉल, बिन टप्प्याचा बिमर आणि तिथे आपण पाहिलं तर 1 धाव येईल. नो प्लस 1 सिंगल अतिरिक्त 2 धावा. बिमर चेंडू देखील आपण पाहिले तर मैदानात पाहायला मिळतोय. धावपलकोते आणि स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानात पाहू शकाल. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर ओमकारकडनं मैदानात टाकला जाते. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर सातत्याने इथे आपण पाहतोय. फ्री हिट बॉल आणि त्यावरती केलं आक्रमण. चेंडू मात्र पाठवलाय विपुल जगतापच्या बॅटमधून थेट सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जातोय. धावपलकोते आपण पाहिले तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. प्रचंड मोठी फटकेबाजी षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलेले आहेत. संघाचं अर्धशतक पूर्ण होते. प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे या संघानं धावपलकोती बनवलं गेल्यात. 50 ऑफ 52 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. डीप मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. महेश नानगुडे हा प्रचंड चतुर चपळ चिता आहे. चेंडूवरती झेपवतो, चेंडू अडवतो आणि चेंडूची फेक न करता तो थेट विकेट किपर किंवा गोलंदाजाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवतो आणि त्याच प्रकारची कामगिरी आपण त्याच्याकडनं सातत्यानं पाहिलेली आहे.
धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड बनवले गेलात 53 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. षटक क्रमांक 4 मैदानी संपलेला आहे. ओमकार गायकवाडचं आणि या षटकात त्यानं खर्च केला तब्बल 22 धावा या षटकात तो खर्च करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक होतं वासिक शेखचं, त्यामध्ये आल्या 11 धावा. ओमकार गायकवाडचं षटक क्रमांक 2 होतं, त्यामध्ये त्यानं 3 विकेट मिळवल्या आणि तिथे खर्च केला 14 धावा. तिसरं षटक होतं आकाश उत्तेकरचं, त्यानं खर्च केला फक्त 6 धावा. तर चौथ्या षटकात ओमकार गायकवाडनं पुन्हा एकदा खर्च केला 22 रन 22 धावा. एक महागडं षटक आपण ओमकारकडनं पाहिलं. आणि शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय राजू पाटे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीचा शिलेदार, नारायणगावचा सुपरस्टार राजू पाटे जो इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कोती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 करेल स्लॉगोर डे तोर मध्ये. अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज राजू पाटे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर तिथे मैदानी पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न विपुलचा होता. रनआउटची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेट जोईल पतन. पहिल्या चेंडूवरती विपुल जगताप धावबाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. रनआउट धावबादच्या रूपानं विकेट येते आणि विपुल जगताप एक मोठा फलंदाज तिथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. सिद्धांत बॅटिंगसाठी आलाय. फटका चांगला होता विशाल निकुमच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पॅडलशिपचा प्रयत्न तो सातत्याने करतोय. रिव्हर्स स्विचिटचे फटके देखील तो खेळण्यात प्रचंड माहीर आहे आणि रिव्हरचा अटेम्प्ट त्यानं केला होता, परंतु क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला शुभम शेळकेकडनं आपण पाहतोय. एक डॉट बॉल आलाय. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगानं धावा मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला खराब होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 3 धावा त्या मात्र मैदानी पळून पूर्ण केल्या आहेत. 2 क्षेत्ररक्षक होते. मनोजला आपण पाहिलं, मनोज साठे त्या ठिकाणी होते. वासिक शेख आपण पाहिले. दोनही उंचपुरे क्षेत्ररक्षक असताना तिथे मिसफिल्डिंग होते आणि एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये होते. त्यामुळे हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड टीमकडनं या मॅचमध्ये आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका त्या मात्र पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय राजू पाटे. शेवटचे षटक करतोय 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ग्रुपमधील तिसरा सामना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पंच कळवतात 22च्या रूपाने एक सिंगल येईल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 57 रन 57 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात. शेवटचे षटक सुरू आहे. प्रतीकदादा कदम स्पोर्ट फाउंडेशन कात्रज पुणे संघाला देखील एक मोठी धावसंख्या उभं करणं गरजेचं आहे, कारण का प्रतिस्पर्धी संघ ज्या टीममध्ये प्रचंड प्रोफेशनल खेळाडू आहेत, ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळले, टेनिस बॉल क्रिकेट जवळून पाहिले. यावेळेचा चेंडूता पंच कळतात व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल आणि धावपलकोती बनवल्या गेल्या. 58 रन 58 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. AB ट्रॉफी आपण पाहतोय ग्रीन ग्रास मैदानावरती, टर्फ विकेटवरती. यावेळेचा चेंडू होता जबरदस्त धडाका, नुसता धूम धडाका. AB ट्रॉफीचा हाय अँड हँडसम षटकार. शेवटच्या षटकात आपण पाहिले तर स्लॉगवर मध्ये प्रचंड मोठं आक्रमण केलंय, प्रचंड मोठा हल्ला तो देखील आपण पाहिलं तर इथे चढवला गेलाय.
यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राजू पाटेकडनं फेकी केली गेली आणि तिथे बॅकअप थोडासा खराब आहे. तोपर्यंत धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ ती मात्र मैदानी पाहायला मिळते. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपात 2 धावा येतात आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर संपलं जाईल. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला गेला आहे आणि 2 धावा ज्या शेवटच्या चेंडूवरती येत आहेत. धावफलक पुढे जातोय. बनवलं गेल्यात 67 धावा विजयासाठी बनवायच्यात. 66 बनवल्या गेल्यात आणि टार्गेट मात्र सेट केले 30 चेंडू 67 धावा. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये यायचे, एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर जायचे. या स्पर्धेत प्रचंड कडक नियमावली आपण ठेवलेलं आहे आणि त्या प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. 49 टीम आतापर्यंत पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रीडा असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर रजिस्टर होताना पाहायला मिळतात आणि त्यापैकी 44 टीम या एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या हंगामात, दुसऱ्या पर्वात, दुसऱ्या सीझनमध्ये इथे आपल्याला मैदानी खेळताना पाहायला मिळतात. एकाच वर्षात एबी ट्रॉफीचे अनेक पर्व आपल्या भेटीला येणार आहेत. एका पाठोपाठ एक टुर्नामेंट आपण सातत्यानं पाहणार आहोत आणि खरं तर हे दुसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यात इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. चला विनंती आहे, पुढील टीम आपण फोटो सेशन या ठिकाणी संपन्न करतोय. त्यामुळे कॅप्टनना विनंती असेल आपण या फोटो सेशन संपन्न झाल्यानंतर लगेच टॉस देखील होणार आहे. यानंतर ग्रुप बी अर्थात दुसरं ग्रुप आपण यानंतर खेळवणार आहोत आणि त्यांची पहिली मॅच असेल KMCC स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरुद्ध स्पायडर स्पोर्ट्स क्लब या 2 संघात यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपलं फोटो सेशन संपन्न झालं असेल तर कॅप्टन आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहे. आणि ग्रुप बी मधील सेकंड मॅच आहे DK पॅन्थर विरुद्ध कानिपनाथ क्रिकेट क्लब अर्थात KCC. याही दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण जर उपस्थित झाला असेल तर आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी करा. त्यात 67 धावांचं टार्गेट सेट केल्याने हमरत मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणेकडनं आघाडीची जोडी येते. महेश नानगुडे वासिक शेख. या धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण धाव्यात आपल्या पुणे जिल्ह्यातील, पुणे शहरातील एक सुमधुर गोड आवाज. यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय शैलेश निवंगणे सरांना. धन्यवाद उत्तम सर. पहिल्या डावामध्ये केलेली आक्रमक अशी फटकेबाजी आणि त्याचमुळे इथे प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन कात्रज या संघाने निर्धारित 30 चेंडूंमध्ये तब्बल 67 धावेंचं एक भलं मोठं लक्ष इथे साध्य केलं आणि 68 धावा 67 धावा इथे जिंकण्यासाठी आहेत. पहिला चेंडू महेश नानगुडेच्या बॅट मधून, सीधी बॅट, नो बकवास, 1 बाउंस सीमारेषा पार.
चौकार 4 धावा. महेश नानगुडेने पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. मोहित याचं स्वागत इथे चौकाराने केलंय. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाच्या विरोधात प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन कात्रज. दोन्ही बलाढ्य संघ पहिल्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघांना नमवत असताना पुढच्या फेरीमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधात इथे खेळत आहेत. जो जिंकेल तो उद्या सुपर 11 मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि जो पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात. स्ट्राईकला येतात ते वासिक शेख. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इथे फसलाय. पहिला चेंडू खेळत असताना वासिक शेख गोल्डन डकचा शिकार. पहिला बॅटर हमराज मृत्युंजय संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला बॅटर इथे वासिक शेख बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अभि पुंडे ते नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वासिक शेख अगदी स्वस्तामध्ये बाद होतोय. हमराज मृत्युंजय संघाला खऱ्या अर्थाने मोठा धक्का बसला असेल, परंतु अभि पुंडे इथे पहिला चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. अभि आणि महेश ही जोडी मैदानामध्ये 6 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्याच ग्रुपमधील ही शेवटची मॅच आहे. तिसरी मॅच आहे आज दिवसभरातील. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात आणि आज जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये हवा फार वेगवान वाहत आहेत. त्याच्यामुळे इथे लक्ष साध्य करणं काहीसा अवघड नाही आहे, परंतु गोलंदाजी इथे अप्रतिम होती आहे. पुन्हा एकदा चेंजअप पेस. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर वेगवान होता, परंतु हा चेंडू गती परिवर्तन बघा. खेळपट्टीचा वापर कशा पद्धतीने केला जातोय मोहितला ठाऊक आहे. या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने चेंडू येतात, कारण आघाडीला बॅटिंग देखील मोहितने केली होती आणि गोलंदाजी देखील आघाडीचं षटक पॉवर प्लेचं षटक इथे हाताळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट. काय कमबॅक इथे केलंय. चांगली गोलंदाजी इथे साकारली जाते. पुढचा चेंडू मोहित यांचा सामना करतील ते अभि पुंडे. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार. अभि पुंडे यांच्या बॅटमधून देखील येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. मोहित याचं संमिश्र स्वरूपाचं षटक आपण पाहिलं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये एक बॅटर बाद करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू अभि पुंडे यांच्या बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे चौकार ठोकून काढला.
धावसंख्येचा जर विचार केला तर दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला. धावसंख्या होते ती 10. गोलंदाजी मार्कवरती विशाल निकम वैयक्तिक पहिलं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने विशाल यांच्या खांद्यावरती ती सोपवली आहे. पाहूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. महत्त्वपूर्ण सामना, जो जिंकेल तो सुपर 11. पुढचा चेंडू महेश नानगुडे चांगल्या चेंडूला इथे सन्मान देतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. स्कोर कार्डवरती देखील आपण थोडंसं लक्ष दिलं तर लगेचच आपल्याला ह्या गोष्टी देखील समजून येतील. 11 धावा झाल्यात. 1 गडी बाद आहे. 1.1 चेंडू झालाय. 1-1-1-1. स्ट्राईकला अभिपुंडे. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला चौकार. पुन्हा एकदा विशाल यांचा सामना करतील. हा चेंडू मात्र भरकटला जातो उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पंचांकडे काहीशी दाद इथे यष्टीरक्षक आणि गोलंदाजाने मागितली, परंतु पंचांनी देखील तटस्थ भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि कळवलंय वाईट बॉल. अवंतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. एकदा लोअर फुल टॉस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. इथे वेगाचा वापर विशाल यांचा पाहायला मिळतोय. म्हणजे टप्पा पडल्यानंतर जो वेग इथे चेंडू घेतोय. खेळपट्टीवरती जर आपण इथूनही लक्ष दिलं तर हलकंसं हिरवं गवत आहे आणि त्या गवतावरती चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगात स्केट होतोय. अजून वेगात चेंडू मार्गस्थ होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. महेश नानगुडेचा ब्लास्ट. येतोय षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवला जातोय. चांगलं पदलातिथ्य आणि त्यानंतर अगदी योग्य असं एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी फटका आपण खेळलेला पाहायला मिळाला. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत. झेल तिथे अप्रतिमरित्या टिपला जातोय. प्रशांत आपण पाहतोय चेंडू खाली येईल. टिपला जाईल झेल. महेश नानगुडेचा संपलाय खेळ. हमराज मृत्युंजय संघाचा दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. महेश नानगुडे त्या ठिकाणी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. राजू पाटे. अजून एक विस्फोटक बॅटर हमराज मृत्युंजय संघाकडून इथे फलंदाजीसाठी येत आहेत. चला पुढील मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. चला दुसऱ्या ग्रुपमधील पहिली मॅच आणि त्याचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही बाळासाहेबजी टिंगरे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. नवीन बॅटर राजू पाटे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विशाल. आल्या स्विचिटचा प्रयत्न. जोरदार अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. लगेचच नकार कळवलाय. काय चेंडू इथे हाताळला. अगदी फुल्लर लेनचा चेंडू शरीराचा वेध घेतोय, परंतु पंचांनी देखील कळवलंय की बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय हलकासा. जे किती बारीक लक्ष आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे जोरदार अपील, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो इथे एका धावेने
इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा झाल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा झाल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 47 धावींची गरज आहे. 18 बॉल 47. अच्छा, थोडंसं मोठं आहे परंतु अवघड नाही आहे, कारण दोन्ही बॅटर मैदानामध्ये तितकेच विस्फोटक आहेत, आक्रमक आहेत. परंतु आत्तापर्यंत गोलंदाजांनी सामन्यामध्ये पकड निर्माण केलेली आहे. पहिल्या डावामध्ये देखील हेच चित्र होतं. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 22 धावा, सेकंड लास्ट ओव्हरमध्ये ओमकार यांच्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये आलेल्या 22 धावा. त्यामुळे धावसंख्येचा जो वेग वाढला गेला. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या, म्हणजे 2 षटकामध्ये मिळून 35. चेंडू गती परिवर्तन ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात आहेत. सिंगल मिळेल. राजू पाटे स्वतःवरती नक्कीच काहीशे नाराज आहेत, कारण अगदी हळवार पद्धतीने चेंडू आणि तो देखील परफेक्ट हाईटमध्ये आलता की जो ऑन साईडला मोठा फटका खेळू शकले असते. परंतु गोलंदाजांनी जी गती कमी केली त्यामध्ये मात्र चेंडू बॅटवरती येत नाहीये म्हणावा तसा. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. पुढचा चेंडू मोहित याचा अभि पुंडेसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा केलेला बदल. डीप स्क्वेअर लेफ्ट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप पॉइंट. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. कुठला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल इथे येऊनही काही फायदा झाला नाही. चेंडू हातातून निसटतोय. अभि पुंडे यांना मिळालेलं जीवदान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. या मैदानाचा इतिहास आहे. गेले 3 दिवस ज्या खेळाडूचा झेल सोडलाय तोच खेळाडू इथे मॅच विनर म्हणून ठरलाय. आज देखील तसंच चित्र पाहायला मिळेल का? पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि त्यांच्या समवेतच आपले मान्यवर देखील उपस्थित आहेत. टॉस इथे केला जाईल. बी ग्रुपमधील आजच्या दुसऱ्या ग्रुपमधील पहिल्या मॅचचा टॉस. टॉस का बॉस मध्ये पुढचा चेंडू. इथे चेंडूला आसमान दाखवलंय. आसमानी टोला सीमारेषा पार. येतोय षटकार. राजू पाटेचा क्लास षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या फटक्याची गरज हमराज मृत्युंजय संघाला नक्कीच होती आणि राजू पाटेच्या बॅटमधून हा षटकार देखील येतोय. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली आणि त्यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. अभि यांचं देखील, मोहित यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू हाताळला, चांगलं कमबॅक केलंय. अजूनही लक्ष फार मोठं आहे. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. एकदा वेगवान चेंडू. खोलवट टप्प्याचा खोदून तर काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल बेते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी. वेगवान धाव. पहिली धाव वेगवान घेतली त्यामुळे दुसरी धाव देखील इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही 37 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 37 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 13 चेंडू आणि 37 धावा. पुढचा चेंडू मोहित यांचा. सामना करतील ते राजू पाटे.
पुन्हा एकदा काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजी मार्कवरती. पंचांनी लगेचच डेड बॉलचा इशारा केलाय. मृत बॉल, डेड बॉल जो ग्राह्य धरला जाणार नाही. पुन्हा एकदा मोहित, शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा चेंडू फार महत्वाचा आहे. पुढचा चेंडू एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावरती देखील प्रॉमिसिंग शॉट इथे पाहायला मिळाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावींची गरज आहे. 12 बॉल 36, 12 चेंडू आणि 36 धावींची गरज. बारा चेंडू आणि 36 धावींची गरज. मॅच दोन्ही संघांकडे मी असं म्हणेल, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे देखील अजून चांगले चांगले गोलंदाज आहेत. तर फलंदाजी करणारा संघ इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संघाकडे देखील चांगले चांगले फलंदाज आहेत, विस्फोटक बॅटर आहेत. त्यामधील राजू पाटे, अभि मुंडे, त्याचबरोबर डगआउटचा जर विचार केला तर आकाश काळेसारखा एक विस्फोटक बॅटर आहे. त्याचबरोबर शुभम शेळकेसारखा आहे. संदेश पार्टे सर स्वतः आहेत. त्यामुळे ही बॅटिंग ऑर्डर फार डीपमध्ये आहे. मॅटर फक्त धावा येण्यासाठीच आहे. कुठल्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत आहेत हे फार गरजेचं आहे. तर गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पंच चेक करा आणि तुम्ही निर्णय घ्या. बाकी खेळाडूंनी कोणी चर्चा करू नका. खेळाडूंनी अजिबात चर्चा करायची नाहीये. जो मॅच बॉल आहे पंच बघतील आणि मग देतील. अन्यथा पंच जे बोलतील तोच निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चला आता खेळाडूंनी इकडचा चेंडू आणायला जाऊ नका असं पंचांनी कळवलंय. कधी कधी काय होतं मॅच बॉलच असतो, परंतु प्रतिस्पर्धी संघ थोडासा आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जाऊ नका. बरेच चेंडू गेलेले आहेत. पंच चेक करतील, तुम्ही काळजी करू नका. पंच निर्णय देतील. 3 षटकं झाल्यानंतर कुठला बॉल कसा असतो काय होतं ते पंचांना देखील ठाऊक आहे. आणि पंचांनी कळवलं की खेळाडूंनी जाऊ नका. समोर असतील तर आणून दिले काही हरकत नाही. परंतु त्या बाजूला भरपूर चेंडू हरवलेले आहेत आणि कित्येक वेळा असंही झालेलं आहे की खेळाडूंनी आणून दिलेत. त्यामुळे कोणी आक्षेप घेतलेला नाहीये आणि घेऊही नका. मॅच कंटिन्यू पुढे चालू ठेवा. पंच निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंच जो निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. इनफिल्ड पंचांचा निर्णय आयोजन कमिटीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व मैदानाच्या आतले निर्णय हे पंचांनीच घ्यायचे आणि पंचांनी जो निर्णय घेतलाय तो मान्य करावा लागेल. काय मॅचला वेळ तुम्ही जो खर्च करताय तो देखील ते ग्राह्य धरला जाईल. चला थोडंसं स्पीड अप.
पहिला चेंडू इथे फुलर लेनचा आणि त्यावरती धावबाची संधी. पंचांनी इथे कळवलंय इट्स अ नॉट आउट. का आउट आहे? आउट आहे. हात वरती नव्हता केला. चला इथे पंचांनी कळवलंय इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अभिपुंडे धावबाद होत आहेत. 11 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. पहिला चेंडू पॅरिस कांबळे 50 वेगामध्ये फुल्लर लेनचा चेंडू हाताळला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला, फेकी केली आणि त्या दरम्यान अभिपुंडे बाद. अकरा चेंडू आणि 36 धावींची गरज. मॅच आता रोमहर्षक स्थितीमध्ये आली आहे. एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर तर दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग बॉलिंग ऑर्डर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात शुभम शेळके. 11 चेंडू आणि 36 धावींची गरज. अमराज मृत्युंजय की प्रतीकदादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा परिस्थिती तीच आहे. पुन्हा एकदा इथे धावबाची संधी होती. पुन्हा एकदा डॉट बॉल. 10 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 10 चेंडू आणि 36 धावा. मगाशी अजून एका बॅटरचं मी नाव विसरलो. मनोज साठे सारखा देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारणारा फलंदाज अजूनही डगआउटमध्ये आहे. परंतु जे मैदानांमध्ये आहेत त्यांच्यामध्ये देखील ती कॅपॅसिटी आहे. 6 मध्ये देखील 6 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडू शकतात. परंतु गोलंदाजी फार तिखट आहे, फारच तिखट. पॅरिस कांबळे पहिले 2 चेंडू निर्धाव. 10 मध्ये 36. काय होईल? स्ट्राईकला शुभम. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू इथे झेल टिपला जाईल. शुभम शेळके देखील बाद. या षटकामध्ये 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव. त्यामध्ये 2 बॅटर बाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. धन्यवाद. 4 बॅटर इथे बाद होत आहेत. शुभम बाद झालाय, महेश नानगुडे, वासिक शेख, त्याचबरोबर अभिपुंडे इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत आकाश काळे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत आकाश काळे आणि इथे डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल. 9 चेंडू 36. पहिला चेंडू खेळत असताना इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. अवांतर धाव. इथे वेगाचा वापर केला परंतु दिशा भरकटली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32. अजून 35 करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 35 धावा होऊ शकतात. या मैदानामध्ये झालेले आहेत. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. आकाश काळे त्यासाठी माहीर आहे. पुढचा चेंडू गती परिवर्तन ओळखलं. जसा आला तसा फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र सामना पुन्हा एकदा
काहीशी कलाटणी घेतोय. धावसंख्या होते ती 38 धावा. अजूनही 29 धावींची गरज आहे. 8-29. पुन्हा एकदा इथे वेगवान चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे निर्धाव आहे. 7 चेंडू आणि 29 धावींची गरज. 7 बॉल 29. आता इथे मोठा फटका खेळणं फार गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 29 धावा. इथे चौकार किंवा षटकार, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 5 षटकारांची गरज. इथे काय होईल? आकाश काळे, काहीशी चर्चा राजू पाटे आणि आकाश काळे यांच्यामध्ये. काय गोलंदाजी केली आहे सर्वच गोलंदाजांनी. अप्रतिम, अविश्वसनीय. मोहित, विशाल, त्यानंतर पॅरिस. अप्रतिम अशी गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांकडून. अजूनही यानंतर एक नवीन गोलंदाज अंतिम षटक हाताळण्यासाठी येईल, त्यावरती देखील जबाबदारी असेल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तर केला आहे, परंतु क्षेत्राच्या डीपमध्ये तैनात आहे. सिंगल वेगात घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार आणि क्षेत्रक्षण काहीसं खराब, अन्यथा राजू पाटे इथे बाद झाला असता. परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न जो केला गेला त्यामध्ये मात्र त्याला यश मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा. बघा आता स्ट्राईक त्याने का घेण्याचा प्रयत्न केला, कारण वाऱ्याचा वेग देखील ऑन साईडला आहे आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर डावखुरा शैलीचाच बॅटर येतोय. समालोचन कक्षाच्या दिशेने इथे वेगवान वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचा वापर इथे फलंदाजीमध्ये देखील राजू पाटे यांच्या बॅटमधून केला जाईल का, कारण अंतिम षटक गोलंदाज जर आपण पाहिलं तर या मॅचमधील पहिलं षटक टाकतोय. पॅरिसची गोलंदाजी संपली, आता सॅमसंग आलाय. या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. सगळी विदेशी खेळाडूच आहेत. स्पर्धा देखील इंटरनॅशनलच फील देणारी आहे. ग्रासमय मैदान, कलरफुल ड्रेस, लाख मोलाची स्पर्धा आणि खेळाडूंचं देखील कौतुक आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावींची गरज आहे. 6 बॉल 27. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सॅमसन. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईकला राजू पाटे आहे. पहिल्या 2-3 चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल. गोलंदाजाला देखील ठाऊक आहे की समोर बॅटिंगसाठी जो आहे त्याच्यामध्ये ती ताकद आहे, ती धमक आहे. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू धाडण्याची जीवदान मिळालेलं आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा. नवीन चेंडू द्या सर, हे घ्या. धन्यवाद डीजे. चेंडू कधी हरवला कधी फुटला तरी नवीनच चेंडू आहे. एवढ्या दूरवरती चेंडू मारला की तो सापडणं थोडंसं अशक्य आहे, म्हणून नवीन चेंडू आलाय. सर्वात लांबवरचा षटकार आहे डावखुरे शैलीच्या बॅटरचा. आता शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावींची गरज. फार रागात मारलेला हा षटकार आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावा. मॅच संपलेली नाहीये आणि संपणारही लवकर नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगणार आहे. पुन्हा एकदा बिगिट. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा 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 षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. मी तुम्हाला सांगितलं मॅच पहिल्या 2-3च्या चेंडूवरती तुम्हाला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती राजू पाटे यांना मिळालेलं जीवदान किती महागात ठरतंय. तो बघा, तो मॅच बॉल आलेला आहे मैदानामध्ये. पंच तिथे चेक करा. मॅच बॉल आला असेल तर तो लगेच घ्या.
शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावींची गरज. काय फलंदाजी इथे होतीये. राजू पाटे, सॅमसंग यांच्यावरती आक्रमण. 4 चेंडू आणि 15 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षकाची जागा बदलली जाते. सगळेच्या सगळे खेळाडू जे डीप मध्ये आहेत ते सगळेच्या सगळे ऑन साइडला आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडूला आसमान दाखवलाय. आसमानी टोला. बॅक टू बॅक तिसरा राजू पाटे यांच्या बॅटमधून आणि लगेच 500 रुपयांचं पारितोषिक देखील जमा आयोजन कमिटीच्या वतीने. वाजवा गाणं. धन्यवाद डीजे. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. का स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. मी सातत्याने तुम्हाला या गोष्टीची माहिती देतोय की असा बॅटर मैदानामध्ये त्याने कित्येक वेळा असा सामना जिंकून दिलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज. 3 बॉल 9. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगणार आहे. पुढचा चेंडू. इथे आखूटप्प्याचा चेंडू आहे परंतु इथे देखील षटकार. समालोचन आवडलंय. समालोचन कक्षामध्ये षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार. राजू पाटे यांची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आता शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. जीवदान किती महागात ठरलंय. 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 2 बॉल 5. 3 बॉल 5. सॉरी 3 बॉल 5. 2 बॉल 3. आता गडबड इथे अशी झाली की कळलंच नाही. स्कोरर गायब झाले. 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. पुन्हा एकदा बिग हिट. 5वा षटकार. मॅच फिनिश. काय बॅटिंग केली आहे. वाजवा गाणं. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. चला राजू पाटे आपण इकडे या. थोडीशी गडबड आणि गोंधळ झाला स्कोरिंग मध्ये परंतु हरकत नाही. मॅन ऑफ द मॅच परंतु प्रतीक दादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं देखील मी कौतुक करेल. चांगली लढत दिली. जिंकलेली मॅच. मी तर म्हणेल जिंकलेली मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये सोपवली. काहीशी चूक म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते. चला